नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा TET 2026ची जर तयारी करत असाल तर आजच्या सेशनमध्ये आपण मानसशास्त्र या विषयावरील मागील 2013 ते 2025 मधील पेपरला विचारलेले प्रश्न आपण या ठिकाणी सखोल विश्लेषणासह कन्सेप्टनुसार पाहणार आहोत. मित्रांनो, उपयोजनात्मक प्रश्न आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. TET पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पेपरसाठी महत्त्वाचा सेशन असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे, सोबत व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर बघूया प्रश्न आपल्याला कशा पद्धतीने परीक्षेला विचारले जातात. आता बघा, 91 नंबरचा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत. प्रश्न असा केलेला आहे की लेव वायगोस्की यांच्या झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणजेच मित्रांनो शॉर्टमध्ये लक्षात ठेवा ZPD या संकल्पनेचा वर्गातील प्रत्यक्ष अध्यापनात वापर करताना शिक्षकांनी मदतीचे स्वरूप कसे निश्चित करावे. बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. लेव वायगोस्की यांनी मांडलेली जी थेरी आहे ते आपल्याला माहिती असेल, सोशिओ कल्चरल थेरी आहे. त्यालाच सांस्कृतिक सामाजिक सिद्धांत असे म्हणतो आपण. मग आता याच्यामध्ये आपल्याला जो दिलेला आहे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणजे ZPD या संकल्पनेचा वर्गातील प्रत्यक्ष अध्यापनात वापर करताना शिक्षकांनी कोणत्या मदतीचे स्वरूप निश्चित करावे. तर मित्रांनो, आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पर्याय बी मध्ये पाहायला मिळतोय की मुलाला त्याच्या सध्याच्या क्षमतेपेक्षा किंचित वरच्या पातळीचे आव्हान देऊन जिथे तो अडकेल तिथे सूचक संकेत म्हणजे हिंट्स किंवा अर्धे उत्तर देऊन मार्गदर्शन करावे. बघा, आपल्याला या ठिकाणी झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणजे काय हे आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करणार आहोत. तर बघूया आपल्याला स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे. महत्त्वाचे मुद्दे असतील मित्रांनो. परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला या ठिकाणी जेवढे महत्त्वाचे टॉपिक घेता येईल सर्व टॉपिकवरती आपण प्रश्न या ठिकाणी घेत आहोत. आपण PYQ सिरीज मागील 1 महिन्यापासून सुरू केलेली आहेत. ओके, यापूर्वीचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसाल तर बघू शकता, आपल्या चॅनलमध्ये अवेलेबल आहे. आणि मित्रांनो, दररोज शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुम्हाला डेली बेसिसवरती नवनवीन व्हिडिओज आपल्या या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत. आता बघा, विश्लेषणामध्ये दिले की ZPD म्हणजे काय. मी तुम्हाला सांगितलं होतं की झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणजे काय हे आपल्याला बघायचं आहे. मग ZPD म्हणजे मुलं स्वतः काय करू शकते आणि मदतीने काय करू शकते यामधील अंतर, यालाच ZPD म्हणजे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणतात. ओके, त्याच्यानंतर जो महत्त्वाचा पॉईंट आहे स्कॅफोल्डिंग. स्कॅफोल्डिंगला आपण अस्थायी मदत म्हणतो मित्रांनो. लक्षात ठेवा, स्कॅफोल्डिंग म्हणजे अस्थायी मदत. ठीक आहे, यालाच इंग्रजीमध्ये टेम्पररी हेल्प असे लक्षात ठेवू शकता. टेम्पररी हेल्प. ठीक आहे, मग स्कॅफोल्डिंग म्हणजे काय, तर ही मदत तात्पुरती असावी आणि मुलाची क्षमता वाढली की ती कमी करत न्यावी. याला स्कॅफोल्डिंग असे लक्षात ठेवू शकता तुम्ही. मग मदत ही प्रत्यक्ष उत्तर न देता विचारांना चालना देणारी असावी. हे तंत्र मुलांमध्ये स्वावलंब म्हणजे सेल्फ रिअलायन्स विकसित करते. बघा, किती महत्त्वाची पॉईंट आपण या ठिकाणी घेतलेली आहेत. यावरती प्रश्न भरपूर वेळा परीक्षेला विचारलेले आहेत. तुम्ही PYQ सिरीज किंवा PYQ बघा, तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न पाहायला मिळतात. ओके, याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 92 नंबरचा बघा काय दिलंय की जीन प्याजे याच्या सिद्धांतातील समायोजन इंग्रजीमध्ये लक्षात ठेवा अकोमोडेशन आणि आत्मसातीकरण इंग्रजीमध्ये लक्षात ठेवा असिमिलेशन या प्रक्रियेच्या मुलांच्या संज्ञानात्मक संरचनेत म्हणजे स्कीमामध्ये नवीन माहिती मिळवताना कशा प्रकारे कार्यरत होतात. मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए मध्ये पाहायला मिळतोय की नवीन माहिती जुन्या माहितीमध्ये बसत नसेल तर आपल्या विचारांच्या जुन्या चौकटीत बदल करून नवीन संकल्पना तयार करणे म्हणजे समायोजन होय. हे आपल्याला या ठिकाणी पर्याय ए मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळतोय. ओके, मग यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा काय दिले आहे मित्रांनो. असिमिलेशन म्हणजे आत्मसात करणे हे काय आहे. बरोबर, असिमिलेशन आत्मसात करणे म्हणजे काय, तर नवीन माहिती आपल्या जुन्या ज्ञानात फिट करणे. उदाहरणावरून समजून घ्या की सर्व 4 पायांच्या प्राण्यांना कुत्रा समजणे म्हणजे आत्मसात करणे. असिमिलेशन हे या ठिकाणी उदाहरणावरून आपल्याला समजलं असेल. ओके, त्याच्यानंतर जे अकोमोडेशन होतं समायोजन म्हणजे काय, तर जेव्हा नवीन माहिती जुन्या माहितीशी विसंगत ठरते तेव्हा जुने ज्ञान बदलणे म्हणजे उदाहरणावरून समजून घेऊ शकता की कुत्रा आणि मांजर यांच्यातील फरक समजून स्वतंत्र स्कीमा बनवणे. याला अकोमोडेशन म्हणतो आपण. आत्मसात करणे आणि समायोजन करणे या दोन्हीमध्ये फरक आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. ठीक आहे, हे एक नाही तर वेगवेगळे आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर या दोन्ही प्रक्रियातून बुद्धिमत्तेचा काय होतो तर विकास होतो. प्याजेच्या मते आपण सतत माहितीचे आयोजन ऑर्गनायझेशन करत असतो. हे महत्त्वाचे मुद्दे आहे, आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. ओके, याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 93 नंबरचा बघा, आपल्याला स्क्रीनवरती काय दिलेलं आहे. प्रश्न असा आहे, लॉरेन्स कोहलबर्गच्या नैतिक विकास सिद्धांतानुसार यालाच मॉरल डेव्हलपमेंट थेरी इंग्रजीमध्ये लक्षात ठेवू शकता. मॉरल डेव्हलपमेंट थेरी. ठीक आहे, नैतिक विकास सिद्धांतानुसार सामाजिक करार अभिमुखता म्हणजे सोशियल कॉन्ट्रॅक्ट ओरिएंटेशन या अवस्थेत असलेल्या व्यक्तीचे कायद्याबद्दलचे मत खालीलपैकी कोणते असते.
लॉरेन्स कोहलबर्ग यांनी नैतिक विकास सिद्धांत मांडला. याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे की सामाजिक करार अभिमुखता, सोशियल कॉन्ट्रॅक्ट ओरिएंटेशन या अवस्थेमध्ये व्यक्तीचे कायद्याबद्दलचे मत कोणते असू शकते. तर मित्रांनो, आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पर्याय डी मध्ये पाहायला मिळतोय की कायदे हे समाजाच्या हितासाठी माणसानीच बदललेली लवचिक साधन असून गरजेनुसार त्यात लोकशाही मार्गाने बदल करता येतो. ओके, मग यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण विश्लेषणामध्ये क्लिअर करू. बघा काय दिलेला आहे, तर हा नैतिकतेचा म्हणजे नैतिक विकास सिद्धांताचा हा 5वा टप्पा आहे. याला आपण पोस्ट कन्व्हेन्शनल लेवल असे म्हणतो. ठीक आहे, मग मॉरल डेव्हलपमेंट थेअरीमध्ये टप्पे किती दिलेले आहे, तर मित्रांनो 6 टप्पा आहे. टप्पे किती आहे, 6. आणि 6 टप्प्यामध्ये मित्रांनो 3 लेवल आहे. किती आहे, 6 टप्प्यामध्ये आहे 3 लेवल. ठीक आहे, लक्षात ठेवा. लेवल किती आहे, तर 3 आहे. आणि टप्पे स्टेजेस किती आहे, तर 6 आहे. ठीक आहे, स्टेजेस किती आहे, 6. लेवल किती आहे, 3. लॉरेन्स कोहलबर्गच्या नैतिक विकास सिद्धांतामध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवा. मग त्याच्यामधला हा कितवा टप्पा आहे, 5वा. पोस्ट कन्व्हेन्शनल लेवलमधला 5वा टप्पा आहे. मग व्यक्ती कायद्यापेक्षा सामाजिक कल्याणाला म्हणजे सोशल अंटिलिटी महत्त्व देते. जर एखादा कायदा बहुसंख्य लोकांचे नुकसान करत असेल तर तो बदलला पाहिजे अशी या व्यक्तीची धारणा असते. येथे विचार प्रक्रिया अत्यंत प्रगल्भ असते. हे लक्षात ठेवा. महत्त्वाचे पॉईंट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा प्रश्न क्रमांक 94 नंबरचा. जेव्हा एखादा शिक्षक वर्गात पियर ट्युटरिंग, मित्रांनो उपयोजनात्मक प्रश्न परीक्षेला येणार आहेत, तर असेच प्रश्न आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे दररोज. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जातं. ठीक आहे, मग पियर ट्युटरिंगचा वापर करतो तेव्हा मुलांच्या सामाजिक आणि बोधात्मक विकासावर त्याचा नेमका काय परिणाम होतो. जेव्हा एखाद्या शिक्षक वर्गात पियर ट्युटरिंगचा वापर करतो तेव्हा. मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय बी मध्ये पाहायला मिळतोय की शिकणाऱ्या आणि शिकवणाऱ्या अशा दोन्ही विद्यार्थ्यांच्या संकल्पना अधिक स्पष्ट होतात आणि त्यांच्यात सहकार्य व सहानुभूती वाढते. ओके, आता यावरचे महत्त्वाचे मुद्दे आपण विश्लेषणामध्ये बघू. बघा काय दिलेलं आहे. जेव्हा एखादा विद्यार्थी दुसऱ्याला शिकवतो तेव्हा त्याचे स्वतःचे ज्ञान दृढ होते. लर्निंग बाय टीचिंग. ठीक आहे, विद्यार्थी आपल्याला समवयस्कांकडून अधिक सहजपणे आणि भीतीमुक्त वातावरणात शिकतात. यातून सोशल स्किल आणि कम्युनिकेशन स्किलचा विकास होतो. वायगोस्कीच्या MKO हे शॉर्टमध्ये दिलेलं आहे. याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, मोर नॉलेजेबल अदर या संकल्पनेचे उत्तम उदाहरण आहे. हे महत्त्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी घेतलेले आहेत, लक्षात ठेवा. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 95 नंबरचा. बघा काय दिलेला आहे. बुद्धिमत्तेच्या त्रिस्तरीय सिद्धांतानुसार स्टर्नबर्ग ट्रायचिक थेरी ऑफ इंटेलिजन्स, प्रात्यक्षिक बुद्धिमत्ता म्हणजे प्रॅक्टिकल इंटेलिजन्स म्हणजे नेमके काय आहे. बघा, बुद्धिमत्तेची 3 स्तरीय सिद्धांत आहे. त्या सिद्धांतामध्ये तुम्ही बघितलं असेल की प्रात्यक्षिक बुद्धिमत्ता हे म्हणजे नेमकं काय आहे. तर मित्रांनो, आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतोय की दैनंदिन जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याची आणि बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता म्हणजेच मित्रांनो प्रात्यक्षिक बुद्धिमत्ता होय. ओके, मग आता यावरचे आपण महत्त्वाचे पॉईंट विश्लेषणामध्ये बघू. बघा काय दिलेलं आहे की स्टर्नबर्गने 3 प्रकार सांगितलेले आहेत. स्टर्नबर्गने किती प्रकार सांगितले, 3. मग ते कोणकोणते आहे. पहिला आहे ॲनालिटिकल, याला विश्लेषणात्मक म्हणतो आपण. त्याच्यानंतर आहे क्रिएटिव्ह, याला सृजनशील म्हणतो. आणि प्रॅक्टिकल म्हणजे प्रात्यक्षिक, असे 3 प्रकार त्यांनी सांगितलेले आहे कोणी, स्टर्नबर्गने. मग प्रात्यक्षिक बुद्धिमत्ता म्हणजे नेमकी पुस्तकी ज्ञानाचा प्रत्यक्ष आयुष्यात वापर करणे. अशा व्यक्ती व्यवहारचतुर असतात. बघा, प्रात्यक्षिक बुद्धिमत्ता म्हणजे पुस्तकी ज्ञानाचा प्रत्यक्ष आयुष्यात वापर करणे. अशा व्यक्ती व्यवहारचतुर असतात. शाळेत कमी गुण असणारी व्यक्ती आयुष्यात खूप यशस्वी होऊ शकते कारण तिच्याकडे ही बुद्धिमत्ता जास्त असते. ठीक आहे, लक्षात ठेवा, महत्त्वाचे पॉईंट आहे. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 96 नंबरचा. बघा काय दिले. समावेशक शिक्षण म्हणजे इन्क्लुसिव्ह एज्युकेशन यशस्वी होण्यासाठी भौतिक सुलभता, फिजिकल ॲसेसिबिलिटी व्यतिरिक्त शिक्षकाच्या दृष्टिकोनात ॲटिट्यूड कोणता बदल होणे सर्वात महत्त्वाचे आहे. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतोय की प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवून त्यांच्या विविधतेचा स्वीकार करणे आणि अध्यापनात लवचिकता आणणे हे सर्वात महत्त्वाचं आहे बदल शिक्षकांच्या दृष्टिकोनात. ओके, मग आता यावरचे महत्त्वाचे मुद्दे आपण विश्लेषणामध्ये बघू. बघा काय दिलेलं आहे. समावेशकता ही केवळ इमारतीमध्ये नाही तर शिक्षकाच्या विचारात असावी लागते. असेट बेस्ड अप्रोच मुलाला
काय येत नाही यापेक्षा तो काय करू शकतो यावर लक्ष केंद्रित करणे हे महत्त्वाचे आहे. सर्व मुलांना एकत्र शिकवण्याचा अधिकार आहे ही त्यांना जाणीव असणे गरजेचं आहे. वर्गातील डायव्हर्सिटी ही समस्या नसून ती शिकण्यासाठीचे एक रिसोर्स आहे. हे महत्त्वाचे आपण 4 पॉईंट या ठिकाणी घेतलेले आहेत. ओके, याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 97 नंबरचा बघा काय दिले. अल्बर्ट बंडुरा यांच्या निरीक्षणात्मक अध्ययन म्हणजे ऑब्झर्वेशनल लर्निंग प्रक्रियेतील धारणा रिटेन्शन या टप्प्याचा अर्थ काय आहे? बघा मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. अल्बर्ट बंडुरा यांची जी निरीक्षणात्मक अध्ययन प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये धारणा या टप्प्याचा अर्थ काय आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतोय की पाहिलेल्या वर्तनाची माहिती स्मृतीमध्ये साठवून ठेवणे आणि गरज पडेल तेव्हा ती आठवणे यालाच आपण धारणा अशी लक्षात ठेवायचं आहे. रिटेन्शन हे या ठिकाणी इंग्रजीमध्ये त्याचा अर्थ आहे. ओके, यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण विश्लेषणामध्ये बघू. बघा काय दिलेलं आहे की बंडुरा यांनी 4 टप्पे सांगितलेले आहेत. ते कोणकोणते आहेत? तर पहिला आहे अटेन्शन म्हणजे लक्ष, रिटेन्शन म्हणजे धारणा, रिप्रोडक्शन म्हणजे पुनरुत्पादन आणि मोटिवेशन म्हणजे प्रेरणा. ओके, जर मुलाने पाहिलेली गोष्ट लक्षात ठेवली नाही तर तो त्याचे अनुकरण करू शकत नाहीत. यासाठी मुलांची स्मृती आणि मानसिक प्रक्रिया ही महत्त्वाची असते. शिक्षक म्हणून आपण जे वागतो ते मुले स्मृतीत साठवत असतात. हे महत्त्वाचे आपण 4 पॉईंट या ठिकाणी घेतलेले आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो, महत्त्वाचे प्रश्न आहे. दररोज अशाच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळणार आहेत. इग्नाइट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडच्या बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जातं. दररोज फ्री क्लास आपल्याला या ठिकाणी सखोल विश्लेषणासह पाहायला मिळणार आहेत. दुपारी 3 वाजता आपण व्हिडिओज अपलोड करत असतो. मित्रांनो, यापूर्वीचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसाल तर त्यासाठी आपण स्पेशल एक प्लेलिस्ट फोल्डर क्रिएट केलेले आहे. त्यामध्ये जाऊन तुम्ही व्हिडिओज बघू शकता आणि यापूर्वीचे व्हिडिओज या फोल्डरमध्ये तुम्हाला व्हिडिओज पाहायला मिळून जाईल. मित्रांनो, ठीक आहे. सोबतच तुम्हाला जर क्लासेसची लिंक आणि सोबतच PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करायचं आहे. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. ठीक आहे. तर चला वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे. काय दिलेलं आहे बघा, प्रश्न क्रमांक 98 नंबरचा. सिग्मंड फ्राइडच्या मते बालपणीच्या दमन म्हणजे रिप्रेशन केलेल्या इच्छांच्या व्यक्तींच्या प्रौढ जीवनातील वर्तनावर कसा परिणाम होतो? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए मध्ये पाहायला मिळतो. त्या इच्छा सुप्त मनात म्हणजे अनकॉन्शियस माइंड साठवल्या जातात आणि भविष्यात विविध मानसिक आजार किंवा वर्तणूक दोषांच्या रूपात प्रगट होऊ शकतात. हे आपल्याला या ठिकाणी पर्याय ए मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर पाहायला मिळतंय. मग यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण विश्लेषणामध्ये बघू. बघा काय दिले. सिग्मंड फ्राइडच्या मते मन हे हेमनगासारखे जे आईसबर्ग आहे ज्याचा मोठा भाग सुप्त मन पाण्याखाली असतो. बालपणीचे क्लेशदायक अनुभव किंवा इच्छा आपण नकळत दाबून टाकतो. या इच्छा स्वप्ने किंवा अजाणता केलेली कृतीतून म्हणजे स्लिप ऑफ टंग हे बाहेर येतात. विद्यार्थ्यांच्या वर्तनाचे विश्लेषण करताना त्यांच्या भूतकाळाचा विचार करणे यामुळेच महत्त्वाचे ठरते. हे आपल्याला या ठिकाणी या प्रश्नावरचे महत्त्वाचे मुद्दे पाहायला मिळालेले आहेत. ओके, याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 99 नंबरचा. बघा काय दिले की अध्ययनाचे पठार प्लेन टू लर्निंग कशामुळे निर्माण होते आणि ती दूर करण्यासाठी शिक्षकाने काय करावे? काय करायला पाहिजे शिक्षकाने? तर मित्रांनो, पर्याय बी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे एकाच प्रकारच्या अध्यापन पद्धतीमुळे येणारा कंटाळा किंवा थकवा यामुळे प्रगती थांबते. हे दूर करण्यासाठी पद्धतीत बदल आणि विश्रांती द्यावी. हे महत्त्वाचे पॉईंट हे या ठिकाणी पर्याय बी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर पाहायला मिळाले. ओके, मग यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण विश्लेषणामध्ये बघू. बघा काय दिले. अध्ययन वक्रात म्हणजे लर्निंग कर्वमध्ये असा काळ येतो जिथे प्रगती शून्य वाटते. हे नैसर्गिक असून तात्पुरते असते. प्रेरणेचा अभाव म्हणजे लॅक ऑफ मोटिवेशन किंवा चुकीची सवयी हे याचे मुख्य कारण असते. नवीन आव्हाने देऊन आणि उत्साह वाढवून यातून बाहेर पडता येतो. ठीक आहे, महत्त्वाचे पॉईंट घेतले मित्रांनो. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 100 नंबरचा काय दिले. बोधात्मक नकाशा म्हणजे कॉग्निटिव्ह मॅप ही संकल्पना कोणी मांडली आणि त्याचा अध्ययनाशी काय संबंध आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. बोधात्मक नकाशा ही संकल्पना कोणी मांडली आणि त्याचा अध्ययनाशी काय संबंध आहे? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतोय. बोधात्मक नकाशा ही जी संकल्पना आहे ही कोणी मांडली? तर एडवर्ड टोलमन यांनी मांडली. मग याची संकल्पना अध्ययनाशी काय संबंध आहे? तर प्राणी किंवा व्यक्ती आपल्या पर्यावरणाची एक मानसिक प्रतिमा तयार करतात ज्यामुळे त्यांना मार्ग शोधणे सोपे जाते. ओके, मग यावरचे आणखी महत्त्वाचे पॉईंट आपण विश्लेषणामध्ये बघू. बघा काय दिले. टोलमनने उंदरावर प्रयोग करून म्हणजे लेटंट लर्निंग सुप्त अध्ययन सिद्ध केले.
आपण नकळत आपल्या आसपासच्या जगाचा नकाशा मेंदूत तयार करत असतो. शिकणे म्हणजे केवळ प्रतिसादांची साखळी नसून ते पर्यावरणाचे आकलन होय. विद्यार्थ्यांना संकल्पना स्पष्ट करताना कन्सेप्ट मॅपचा वापर केल्यास हेच तत्व वापरले जाते. हे महत्त्वाचे 4 पॉईंट आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. ओके, याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 101 बघा काय दिले. प्रभावी वर्गातील संवादामध्ये इफेक्टिव्ह क्लासरूम कम्युनिकेशन शिक्षकाने इम्पॅथी म्हणजे सहानुभूती परकाया प्रवेश दाखवणे का गरजेचे आहे. मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी मध्ये पाहायला मिळतोय की विद्यार्थ्यांच्या भावना आणि दृष्टिकोन समजून घेतल्यामुळे त्यांच्यातील शिकण्याची भीती कमी होते आणि परस्पर संबंध सुधारतात. ओके, मग यावरचे इम्पॉर्टंट पॉईंट आपण विश्लेषणामध्ये बघू. बघा काय दिले. संपॅथी म्हणजे दया आणि इम्पॅथी म्हणजे सहानुभूती यात फरक आहे. बरोबर, यामध्ये काय आहे, फरक आहे. शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या जागी स्वतःला ठेवून विचार केल्यास समस्येचे निराकरण लवकर होते. यामुळे वर्गात एक सेफ एन्व्हायरमेंट तयार होतो. भावनिक बुद्धिमत्ता असलेल्या शिक्षकाची अध्यापन अधिक प्रभावी ठरते. ठीक आहे, महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 102 नंबरचा बघा काय दिले. अध्यापनशास्त्रीय आशय ज्ञान पेडॉलॉजिकल कंटेंट नॉलेज म्हणजे PCK या संकल्पनेत कोणते 2 प्रमुख गोष्टींचा संगम असतो. कोणत्या 2 गोष्टींचा संगम असतोय. तर मित्रांनो, आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतोय की विषयाचे सखोल ज्ञान म्हणजे कंटेंट आणि तो विषय विद्यार्थ्यांच्या वयानुसार सोपा करून शिकवण्याचे कौशल्य म्हणजे पेडॉलॉजी. ओके, म्हणजे विषयाचा जो आहे सखोल ज्ञान आणि तो विषय विद्यार्थ्यांच्या वयानुसार सोपा करून शिकवण्याचे कौशल्य या 2 प्रमुख गोष्टींचा संगम आहे PCK याच्यामध्ये. ओके, लक्षात ठेवा. यावरचे महत्त्वाचे मुद्दे आपण विश्लेषणात बघू. हे ली सुलमन यांनी मांडलेले तत्व आहे. एखादा शास्त्रज्ञ उत्तम शिक्षक असलेच असे नाही, कारण त्याच्याकडे पेडॉलॉजीचे ज्ञान नसू शकते. मुलांना काय कठीण जाईल आणि कोणती उदाहरणे द्यावीत हे ओळखणे म्हणजे PCK हे होय. एक उत्तम शिक्षक हा विषयाचा तज्ज्ञ आणि उत्तम सुलभक दोन्ही असतो. मित्रांनो, तुम्हाला याचा अर्थ कळाला असेल. PCK हे नेमकं काय आहे, तर मुलांना काय कठीण जाईल आणि कोणती उदाहरणे द्यावीत हे ओळखणे म्हणजे PCK होय. ओके, याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 103 नंबरचा बघा काय दिले. नॉम चॉम्स्की यांच्या मते लहान मुले भाषा इतक्या वेगाने कशी शिकतात. नॉम चॉम्स्कीच्या मते लहान मुले ही जी आहे भाषा इतक्या वेगाने कशी शिकतात. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतोय की मुलांच्या मेंदूमध्ये उपजत भाषा संपादन यंत्र म्हणजे लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइस LAD असते, जे व्याकरणाचे नियम समजून घेण्यास मदत करते. हे बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. मग यावरचे आपण इम्पॉर्टंट पॉईंट विश्लेषणामध्ये बघू. बघा काय दिले की नॉम चॉम्स्कीने नेटिव्हिस्ट विचार मांडला. त्यांच्यामध्ये व्याकरण हे उपजत असते. मुले असे शब्द किंवा वाक्य बोलतात जी त्यांनी कधीच ऐकलेली नसतात. हे अनुकरणाने शक्य नाही. प्रत्येक मुलात भाषा शिकण्याची नैसर्गिक क्षमता असते, असे नॉम चॉम्स्की यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे. ओके, महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 104 नंबरचा बघा काय दिले. स्वनियमन सेल्फ रेग्युलेशन या कौशल्याचा शालेय जीवनात काय फायदा होतो. मित्रांनो, स्वनियमन या कौशल्याचा शालेय जीवनामध्ये काय फायदा होतो. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतोय की मुलं स्वतःच्या भावना, लक्ष आणि वर्तनावर नियंत्रण ठेवून ध्येयाकडे लक्ष केंद्रित करतो. हे सेल्फ रेग्युलेशनचा शालेय जीवनात फायदा आहे मित्रांनो. ठीक आहे, यावरचे महत्त्वाचे मुद्दे आपण विश्लेषणामध्ये बघू. बघा काय दिले की अध्ययनात एकाग्रता वाढवण्यासाठी स्वनियमन हे महत्त्वाचे आहे. ताणतणावाच्या वेळी शांत राहणे आणि अभ्यासाचे नियोजन करणे यामध्ये असते. मेटाकॉग्निशनचा वापर करून मुलं स्वतःच्या चुका स्वतः सुधारू लागतात. हे आयुष्यभरासाठी लाईफलॉंग लर्निंग आवश्यक कौशल्य आहे. महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी घेतलेले आहेत, लक्षात ठेवा. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 105 नंबरचा बघा काय दिले की प्रगत संघटक म्हणजे ॲडव्हान्स ऑर्गनायझर हे प्रतिमान मॉडेल कोणी मांडले आणि त्याचा मुख्य उपयोग काय आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रगत संघटक म्हणजे ॲडव्हान्स ऑर्गनायझेशन हे प्रतिमान कोणी मांडले, याचा मुख्य उपयोग आपल्याला पाहायचा आहे. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए मध्ये पाहायला मिळतोय की डेव्हिड असोबेल यांनी प्रगत संघटक हे प्रतिमान मांडलेले आहेत. यामध्ये त्याचा मुख्य उपयोग काय आहे, तर नवीन माहिती देण्यापूर्वी मुलांच्या पूर्वज्ञानाला सक्रिय करणे, जेणेकरून नवीन ज्ञान अर्थपूर्ण होईल. ओके, मग यावरचे आणखी महत्त्वाचे मुद्दे आपण विश्लेषणात बघू. बघा काय दिले की नवीन धडा सुरू करण्यापूर्वी दिलेली प्रस्तावना म्हणजे ॲडव्हान्स ऑर्गनायझर आहे.
हे माहिती मांडण्यासाठी एक मानसिक फ्रेमवर्क तयार करते. यामुळे रूट लर्निंग म्हणजे पोपटवंची ऐवजी मिनिंगफुल लर्निंग म्हणजे अर्थपूर्ण अध्ययन होते. जुने ज्ञान आणि नवीन ज्ञान यांना जोडणारा एक पूल आहे. बघा किती महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. ओके, नंतरचा प्रश्न बघा काय दिले. अमोलला 5 + 4 = 9 हे समजते, परंतु त्याला 9 - 4 = 5 हे गणितीय नाते उलटगिरीने मांडता येत नाहीत. प्रियाजीच्या मते अमोल विचार प्रक्रियेच्या कोणत्या दोषातून जात आहेत? बघा महत्त्वाचा प्रश्न आहे, IMP प्रश्न आहे मित्रांनो. असेच प्रश्न परीक्षेला येतात. आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतोय. अपरिवर्तनीयता किंवा अव्युत्क्रमणीयता इररिव्हर्सिबिलिटीचं हे या ठिकाणी उदाहरण आहे. ओके, मग आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण विश्लेषणामध्ये बघू. बघा काय दिले की कन्सेप्ट अपरिवर्तनीयता म्हणजे एखाद्या क्रियेतून मूळ स्थितीकडे परत येण्याची विचार न करता येणे. बालकाला सरळ क्रिया समजते, पण तीच क्रिया उलट क्रमाने रिव्हर्स मांडताना त्यांच्या तर्काच्या मर्यादा येतात. हा दोष पियाजेच्या दुसऱ्या अवस्थेत म्हणजे पूर्व संक्रियात्मक प्री ऑपरेशनल स्टेज 2 ते 7 वर्ष अवस्थेत प्रकाशाने आढळतो. 7 वर्षानंतर मूर्त संक्रियात्मक अवस्थेत हा दोष दूर होतो आणि मुलांमध्ये परिवर्तनीयतामध्ये रिव्हर्सिबिलिटी विकसित होते. बघा किती महत्त्वाचे 2च मुद्दे आहे, पण याच्यामध्ये आपले सर्व डाऊट क्लिअर होऊन जातात मित्रांनो. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी दररोज शिकायला मिळणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आता बघा पुढे महत्त्वाचे आपण या ठिकाणी पॉईंट घेऊन आलेले आहोत. या ठिकाणी काय दिले की एडवर्ड थॉर्नडाईक यांना शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक मानले जाते. महत्त्वाचे मुद्दे आहे, लक्षात ठेवा. शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक कोणाला म्हटलं जातं? तर एडवर्ड थॉर्नडाईक यांना म्हटलं जातं. त्यांनी बुद्धिमत्तेच्या बहुघटक सिद्धांत म्हणजे मल्टीफॅक्टर थेअरी मांडलेली आहेत आणि शिकण्याचे 3 मुख्य नियम दिलेले आहेत. ते कोणते आहे? सज्जतेचा नियम, सरावाचा नियम आणि परिणामाचा नियम. हे बघा एडवर्ड थॉर्नडाईकबद्दल आपण थोडक्यात महत्त्वाचे पॉईंट बघितले परीक्षेच्या दृष्टिकोनातून. लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला नोट करायचं असेल तर तुम्ही वहीमध्ये नोट करून सुद्धा ठेवू शकता. ठीक आहे, याच्यानंतर दुसरं आहे डॅनियल गोलमन. मग डॅनियल गोलमन यांना भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे EQ इमोशनल इंटेलिजन्स ही संकल्पना जगासमोर आणली. त्यांच्या मते यश मिळवण्यासाठी बुद्ध्यांकापेक्षा भावनिक बुद्धिमत्ता ही जास्त महत्त्वाची असते. त्याच्यानंतर रॉबर्ट स्टर्नबर्ग यांना बुद्धिमत्तेचा त्रिघटक सिद्धांत मांडलेला आहे. म्हणजे यांनी बुद्धिमत्तेचा त्रिघटक सिद्धांत मांडलेला आहे. यात विश्लेषणात्मक, सर्जनशील आणि व्यावहारिक अशा 3 बुद्धिमत्तांचा समावेश होतो, असं त्यांनी त्यांच्या या थेअरीमध्ये मांडलेलं आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं आहे जीन पियाजे. जीन पियाजे यांनी बोधात्मक विकासाची 4 अवस्था सांगितलेल्या आहेत. ते कोणकोणती आहे? तर पहिली आहे संवेदनकारक, दुसरी आहे पूर्वसंक्रियात्मक, तिसरी आहे मूर्त संक्रियात्मक आणि चौथी आहे औपचारिक संक्रियात्मक. इंग्रजीमध्ये पण लक्षात ठेवू शकता. सेन्सरी मोटर स्टेज, प्री ऑपरेशनल स्टेज, कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज आणि फॉर्मल ऑपरेशनल स्टेज अशा 4 अवस्था त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्याच्यानंतर आलो आपण लेवायगोस्कीवरती. लेवायगोस्की यांनी सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत मांडला. त्यांनी ZPD म्हणजे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट आणि स्कॅफोल्डिंग तात्पुरता आधार या अत्यंत महत्त्वाच्या संकल्पना दिल्या. या दोन्हीवरती आपण या सेशनच्या सुरुवातीलाच बघितलं आहे मित्रांनो. ZPD म्हणजे काय आणि स्कॅफोल्डिंग म्हणजे काय हे आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जर दररोज अशाच पद्धतीने शिकायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुम्हाला फ्रीमध्ये सखोल विश्लेषणासह आपल्या चॅनलवरती शिकता येणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे, सोबत व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. दररोज फ्री क्लास सखोल विश्लेषणासह आपल्या या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. ठीक आहे, भेटूया मग समोरच्या सेशनमध्ये अशाच पद्धतीचे सखोल विश्लेषणासह प्रश्न घेऊन. आजच्या या सेशनमध्ये एवढंच. थँक्यू सो मच.